सर्वप्रथम लोकसत्ता या अग्रगण्य वर्तमानपत्राचं स्वागत केलं पाहिजे की त्यांनी महाराष्ट्राचं नवे औद्योगिक धोरण किंवा बदलता महाराष्ट्र या विषयावर चर्चासत्र अवलंबलेलं आहे आणि हे फार योग्य वेळेला केलं आहे आणि त्याचे एक एक उदाहरण आणि एक एक वक्ते यांची उंची पाहून मला सुद्धा फार अभिमान वाटतो की आपल्या राज्यामध्ये विचारवंत आणि दिशा देणारे लोक आहेत आणि ह्या दिशेचा उपयोग आपण करून घ्यावा. आता अनिलजी यांनी जे सांगितलं वीज पुरवठा पाणी वगैरे त्या विषयावर काही मी परत पुनरुक्ती करीत नाही, कारण ते कशाला करायचं. आधी आपण आता मध्येच CM साहेबसुद्धा येण्याची शक्यता आहे, तेव्हा मी त्यांच्यासाठी असणारे 2-4 मुद्दे बाजूला ठेवतो आणि जनरल मुद्दे आपले बोलतो, म्हणजे त्यांच्यासमोर बोलायला पाहिजे. तर पहिलं माझं म्हणणं आहे की क्लस्टर यांनी उल्लेख केला. क्लस्टर म्हणजे काय? समूह. तर आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपण क्लस्टरचा विचार केला पाहिजे. म्हणजे पुण्याला ऑटो क्लस्टर, कोल्हापूरला फाउंड्री क्लस्टर, नागपूरला विमानाचं क्लस्टर, विमान वाहतुकीचं क्लस्टर, नाशिकला डिफेन्स प्रोडक्शनचं क्लस्टर. अशी जर क्लस्टर्स चालू केली किंवा जळगावला फूड ॲग्रिकल्चर, तर त्या ठिकाणी त्या गोष्टीचा विकास चांगला होऊ शकतो. म्हणून आपण सगळीकडेच सगळ्या गोष्टी करण्याच्या भानगडीत पडण्याऐवजी त्या ठिकाणी त्या क्लस्टरचा विकास करायला पाहिजे. आणि क्लस्टरचा विकास म्हणजे काय? नुसती त्यांना MIDCने जागा उपलब्ध करून दिली असं नाही. युनिव्हर्सिटीनी सुद्धा तिथे कोर्सेस चालू केले पाहिजे. ITIने सुद्धा त्या विषयावरचे कोर्सेस चालू केले पाहिजे. दुःखाची गोष्ट अशी आहे की पुण्यामध्ये ऑटो इंडस्ट्री सर्वात मोठी आहे, पण पुण्यात 23 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, पण एकसुद्धा कॉलेज ऑटो इंजिनिअरिंग नावाचा कोर्स शिकवत नाही. आणि आम्हाला सगळे इंजिनियर्स हे तामिळनाडूतून आणावे लागतात. ते 2-3 वर्ष काम करतात आणि परत जातात. तेव्हा आमच्या युनिव्हर्सिटीजनी इथे ऑटो इंडस्ट्रीसाठी लागणारं मनुष्यबळ तयार करून देणं हे त्यांना कोणीतरी सांगितलं पाहिजे. आम्ही सांगतो, पण ते त्यांचं जे जुनं करिक्युलम आहे तेच चालू ठेवतात. तर क्लस्टर म्हणजे त्याच्यात SPV तयार झाला पाहिजे, ज्याच्यामध्ये सगळे स्टेक होल्डर यांचा अंतर्भाव असला पाहिजे. युनिव्हर्सिटी, गव्हर्नमेंट, फायनान्स, स्मॉल इंडस्ट्रीज, बिग इंडस्ट्रीज, एक्सपोर्ट, सगळं. आणि क्लस्टर हे झाले पाहिजे ते एक्सपोर्ट म्हणजे निर्यातीच्या दृष्टिकोनातून झाले पाहिजे की ह्याच्यात एवढा सेंटर ऑफ एक्सलन्स झाला पाहिजे की इथून आपण जगभर आपला माल निर्यात करू शकतो. मग निर्यातीला लागणारं प्रोत्साहन द्यायचं म्हणून त्यासाठी जी काय आता निर्यातीमध्ये खूप वेगवेगळे सवलती आहेत, यादीच आहे. इन्कम टॅक्स कन्सेशन, वॅट एक्झेम्पशन, एक्साइज ड्युटी एक्झेम्पशन, इम्पोर्ट ड्युटी रिबेट, ड्युटी ड्रॉबॅक, DEPB, ड्युटी फ्री इम्पोर्ट ऑफ कॅपिटल गुड्स वगैरे वगैरे. तर एवढे सरकारने जाहीर केलेले आहेत, पण एका अर्जात सगळे मिळतील का? नाहीतर त्याचा सगळा वेळ त्या माणसाचा हे 10 अर्ज भरणे आणि त्याच्यात जात असेल, एवढ्याचा तो उपयोगसुद्धा करून घेऊ शकत नाही. तर त्या क्लस्टरमध्ये जर निर्यातीला प्रोत्साहन द्यायचं असेल तर तुम्ही एक सोपं काहीतरी कार्य ठेवा की ज्याच्यातून सर्व प्रकारचे बेनिफिट्स तुम्हाला ताबडतोब मिळतील. लगेच तुम्हाला एक्सपोर्टला परमिशन मिळेल, लगेच तुम्ही मुंबईला किंवा पुण्याला एअरपोर्ट करणे आवश्यक आहे, तिथून तुम्ही तुमचा माल एक्सपोर्ट करू शकता. पुण्याच्या जवळ आता खूप गुलाबाची फुलं तयार होतात आणि ती जातात ॲम्स्टरडॅमला, पण तिथून मुंबईला जातात, तिथे 24 तास पडून राहतात. बाय द टाईम दे रीच ॲम्स्टरडॅम दे आर गॉन. तर पुण्याहून डायरेक्टली जर आम्ही ॲम्स्टरडॅमला फुलं पाठवू शकलो तर खूप भरभराटीच होईल तो उद्योग. तर एअरपोर्ट तर पाहिजेच, पण क्लस्टरचा विचार करून त्याला जे काय आवश्यक आहे ते करून देणे आवश्यक आहे. मला वाटतं महाराष्ट्राला जर झेप घ्यायची असेल तर क्लस्टरचा विचार करणे फार आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कौशल्य विकास, म्हणजे स्किल डेव्हलपमेंट. आपल्या देशामध्ये खूप आपल्याला रोजगार निर्मिती करायची आहे, पण अनस्किल्ड लोकांच्यापासून रोजगार काय निर्माण करणार? तर त्या ठिकाणी आपल्याला स्किल डेव्हलपमेंट करणे आवश्यक आहे. आज यांनी सांगितल्याप्रमाणे
ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटला परत ट्रेन करावं लागतं. आम्हालासुद्धा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटला परत ट्रेन करावं लागतं. ITIमधून आलेल्या काही चांगल्या ITI सोडल्यास बाकी सगळ्यांना परत जॉब ट्रेनिंग म्हणून ठेवावं लागतं. पण त्यांना तुम्ही ट्रेनिंग म्हणून ठेवू शकत नाही, कारण तो लगेच परमनंट होऊन जातो. म्हणून मग तुम्ही म्हणता की नाही, दुसरीकडे स्मॉल इंडस्ट्रीमध्ये काम कर, मग आमच्याकडे म्हणजे तो स्मॉल इंडस्ट्रीच्या जीवावर तो ट्रेन झाला तर बरं, म्हणजे आपण ट्रेनिंग द्यायचं नाही. टाटानी फार सुंदर ॲप्रेंटिस ट्रेनिंग स्कूल चालू केलं, पण नंतर सरकारने कायदा काढला की नाही, ॲप्रेंटिस म्हणजे तुमचा परमनंटच झाला, मग त्याने ते बंद करून टाकलं. तर ॲप्रेंटिस किंवा ट्रेनिंगच्या काळामध्ये त्याला परमनन्सी लागू करू नका, ते एवढंसं कायदा थोडासा बदल करा. पण ट्रेनिंग आणि ऑन द जॉब ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंट हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपण पुढे जाणार कसे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामगार विषयक कायद्यातील सुधारणा. हा विषय मी सर येतील तेव्हा परत एकदा सांगेन. आजचा जो कामगार विषयक कायदा आहे तो अत्यंत किचकट, अलवचिक आणि कालबाह्य आहे. बहुतेक कायदे हे 50-60 वर्ष जुने आहेत. उदाहरणार्थ फॅक्टरीज ॲक्ट, ज्या कंपनीमध्ये 10 लोक काम करतात त्याला फॅक्टरीज ॲक्ट लागू आहे. तर ज्या ठिकाणी 10 लोक काम करतात तिथे इन्स्पेक्टरनी यायचं आणि त्याचे रेकॉर्ड्स बघायचे आणि त्याला प्रश्न विचारायचे आणि त्याला छळायचं, हे काही बरोबर नाही. तर फॅक्टरीज ॲक्ट हा स्मॉल इंडस्ट्रीला लागू केलाच नाही पाहिजे. स्मॉल इंडस्ट्रीला तरी एक्झम्पशन द्या ना. तुम्ही लार्ज इंडस्ट्रीला ठेवता फॅक्टरीज ॲक्ट लागू, ठीक आहे. स्मॉल इंडस्ट्रीला किंवा मिडियम इंडस्ट्रीला त्याच्यापासून एक्झम्पशन देणं अति आवश्यक आहे. कारण एक नाही, दोन नाही, 31 वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्पेक्टर तुम्हाला आज व्हिजिट करतात. 31 इन्स्पेक्टर्सचे रिपोर्ट त्याला तोंड देणे हे फार फार अवघड काम आहे. आता आपल्याला माहिती आहे की सगळ्या गोष्टी आता ईमेलवर होतात, त्यामुळे आता पत्र येणं बंद झालेलं आहे. पत्र म्हणजे काय, गव्हर्नमेंटची शोकॉज नोटीस. म्हणजे टेबलवर पत्र दिसलं की आम्हाला एक भीती वाटते, बघा काहीतरी भानगड आहे. पूर्वी पत्र आलं की बरं वाटायचं की आपल्याशी कॉरस्पॉन्डन्स म्हणजे आपल्या ऑर्डर येत आहेत. आता पत्र आलं की कळतं की गव्हर्नमेंटची शोकॉज नोटीस आहे, पत्र नको. तर हे शोकॉज नोटिसेस आणि हे 31 इन्स्पेक्टर येऊन तुम्हाला त्रास देणार, त्यांना तोंड देणारी यंत्रणा मोठ्या कंपन्याकडे असेल पण मीडियम आणि स्मॉल इंडस्ट्रीकडे नाही आहे, तर त्यांना त्यातून एक्झेम्प्ट करा. मी म्हणतो कमीत कमी मीडियम इंडस्ट्रीना सेल्फ सर्टिफिकेशनची तरतूद द्या, की त्यांनी एक चार्टर्ड इंजिनियरचं सर्टिफिकेशन द्यायचं. जसं चार्टर्ड अकाउंटंट सर्टिफिकेशन आपण घेतो अकाउंटिंगला, फायनल अकाउंट्सला, तसं चार्टर्ड इंजिनियरचं सर्टिफिकेट घ्या. त्याला काय ट्रेनिंग द्यायचं त्या इंजिनियरला द्या आणि त्याच्या सर्टिफिकेटवर तुम्ही ठरवा की बा बरोबर आहे, याचा हा नीट सगळं कायद्याचं पालन करतो का, त्यांनी कॅन्टीन फॅसिलिटी दिली आहे का, ते PF कापतो आहे का, त्यांनी सेफ्टी शूज लोकांना दिले आहेत का, त्याचे कुठे हात जाईल, अपघात होईल असं काही आहे का. हे इंजिनियरचं सर्टिफिकेट घ्या. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन इन्स्पेक्ट करण्याची काही गरज नाही. सरकारचाही खर्च वाचेल आणि लोकांना 31 वेगवेगळ्या इन्स्पेक्टरला तोंड देण्याचं राहील. तर ह्या कामगार कायद्यामध्ये फार आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. आता राजस्थान सरकारने ह्याच्यात धाडसी पावलं टाकलेली आहेत, गुजरात सरकारने पण टाकलेली आहेत. जर इंडस्ट्रीज महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ इच्छित असतील तर त्याचं मुख्य कारण हे राजस्थान किंवा गुजरात हे स्टेट कामगार कायद्यामध्ये सूट देणार आहेत. सूट म्हणजे काय, की तुमचं जर उत्पादन काही कारणाने कमी झालं, उन्हाळ्यात तुम्ही आधी कंदील करीत होता, आता तुम्ही कंदील करीत नाही, कंदील घेणार नाही कोणी, मग कंदिलाच्या फॅक्टरीने काय करायचं, बंद करायची, दुसरं काही कर, पण तिथं फॅक्टरी बंद कर. तर ज्याला उत्पादन कमी झालं, कारण काही असो, रुपीचा फॉरेन एक्सचेंज रेट कमी जास्त झाला किंवा तुमचं प्रॉडक्टच विक्री झाला किंवा काही असो, तुम्हाला जर कामगार कपात करायची असेल तर तिची तुम्हाला मुभा पाहिजे. अर्थात ही करताना त्या कामगाराला योग्य कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे. चीनमध्ये कॉम्पेन्सेशन त्यांनी किती कल्पकतेने दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की त्या कामगाराला प्रशिक्षण द्या, त्याला एका ITIमध्ये दाखल करा आणि त्याचा खर्च हॉस्टेलचा आणि त्याचा शिक्षणाचा खर्च तुम्ही करा, जेणेकरून तो दुसऱ्या कुठल्या तरी इंडस्ट्रीला जॉब मिळवायला लायक होईल. ती दुसरी कुठली इंडस्ट्री, जी इंडस्ट्री आता वर येत आहे, सनराईज इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळायला तर लायक होईल. ह्या प्रशिक्षणाचा खर्च तुम्ही करा.
तर तुम्ही कामगार कपात करू शकता. म्हणजे प्रशिक्षणसुद्धा झालं, त्यांना कामगार कपातही मिळाले आणि त्या लोकांना स्किल्ड वर्करही मिळाले. असं कल्पकतेने ते धोरण केलेलं आहे. असं काहीतरी कल्पक धोरण करा की ज्याच्यामुळे तुम्हाला कामगार कपात करता येईल, पण त्या कामगाराला वाऱ्यावर नाही सोडता येणार आणि त्याला आणि आपली कुशल मनुष्यबळाची भूक पण भागेल. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स किंवा टेम्पररी वर्कर्स ह्यांना सरकारने सांगितलं पाहिजे की ह्यांना सगळ्या सुविधा मिळू द्या. PFची, कॅन्टीनची, युनिफॉर्म सगळ्या सुविधा त्यांना इक्वल मिळू द्या. फक्त कॉन्ट्रॅक्ट पिरियड जो आहे तो संपल्यावर त्याला घरी जाऊ द्या. आता चीनमध्ये सुद्धा असं आहे. चीनमध्ये काय करतात, ते बोलवतात 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर. 3 वर्ष त्याला पगारसुद्धा देत नाहीत. त्याला फक्त राहण्याची आणि जेवणाची सोय, विकेंडला त्याला सिनेमा बघायला पैसे, 6 महिन्यातून एकदा घरी जाताना फॅमिलीसाठी गिफ्ट घेऊन जायला पैसे, 3 वर्षानंतर एक रकमी पगार त्याच्या घरी पाठवून देतात. तो पगार घ्यायचा आणि त्यांनी शेतीत घालवायचा, शेतीमध्ये तो इन्व्हेस्ट करायचा आणि त्याच्या फॅमिलीतल्या दुसऱ्या कोणाला तरी पाठवून दे. असं नाही की तुझ्या फॅमिलीला आम्ही सोडून दिलं, असं नाही. तू जा, पण फॅमिलीतल्या दुसऱ्या कोणाला तरी पाठवून दे. आज इथल्या इंडस्ट्रीला मदतीचा हात आवश्यक आहे, कारण गेली 3-4 वर्ष रिसेशन आणि सगळीकडेच जागतिक मंदी, देशातही मंदी आल्यामुळे बरेच लोक आज मदतीच्या हाताची अपेक्षा करत आहेत. आपल्या सरकारने पुढे घोडदौड करायला उद्युक्त लोकांना करण्यास पूर्वी आधी त्यांना मदतीचा हात द्यावा. तर मदतीचा हात म्हणजे काय, तर वीज पुरवठा अखंडित पाहिजे. आज आमच्याकडे एक्सप्रेस फीडर आहे आमच्या कंपनीत, पण आमचे जे सप्लायर आहेत त्यांची रोज वीज जाते. त्यामुळे ते आम्हाला योग्य वेळी आम्हाला माल पुरवठा करूच शकत नाही. त्यामुळे रोज त्यांच्याशी आमचं कुरबूर की तू काल कबूल केलं होतंस, माल का नाही आणला, तो म्हणतो पॉवर गेली मी काय करू. तर अखंडित वीज पुरवठा हे फार आवश्यक आहे. महाराष्ट्र ह्या बाबतीत आपल्या देशात अग्रेसर होता आणि आजही आहे, पण काहीतरी कारणामुळे वीज पुरवठा मधून खंडित होतो. मी असं ऐकलं आहे की ह्याच्या मागे वीज निर्मितीची क्षमता कमी असं नसून कुठेतरी कच्चे दुवे आहेत. ते कच्चे दुवे काय आहेत ते जर आपण काढून टाकले तर वीज पुरवठा जर अखंडित मिळाला तर फार चांगलं होईल. मी एक मुद्दा असा मांडला की आपल्याकडे क्लस्टर्स म्हणजे उद्योग समूह आपल्याकडे झाले पाहिजे. कोल्हापूरला फाउंड्री क्लस्टर, पुण्याला ऑटो क्लस्टर, जळगावला ॲग्री इंडस्ट्रीज क्लस्टर, असे क्लस्टर केले आणि त्या क्लस्टरमध्ये युनिव्हर्सिटीसुद्धा कोर्सेस केले, ITआयने मनुष्यबळ तयार केलं. तिथे एक्सपोर्टसाठी ऑफिसर्स जो सर्व एक्सपोर्टच्या परमिशन्स एका झटक्यात देईल असं केलं. त्या क्लस्टरचा विकास धडाधड झाला. तर मग महाराष्ट्रातील ही क्लस्टर्स जगात कुठल्याही देशाच्या तुलनेने उभी राहू शकतील त्यांच्याशी कॉम्पिटिशन करायला. आपण क्लस्टर आयडेंटिफाय करावीत. मी तर म्हणतो नागपूर आणि नाशिक इथे सुद्धा मोठी क्लस्टर होऊ शकतात. नाशिकला डिफेन्स प्रोडक्शनचं क्लस्टर होऊ शकतं, नागपूरला विमान वाहतुकीचं क्लस्टर होऊ शकतं. तसे आपण क्लस्टर करावीत. सर, काही टॅक्सेशन लॉमध्ये सुधारणा या अति आवश्यक आहेत. गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स हा लवकर आपल्या राज्यात यावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि ऑक्ट्रा आणि LBT याला पर्याय लवकर शोधून काढावा. आज LBT किंवा ऑक्ट्रामुळे होतं काय, जो आम्ही माल आयात करतो त्याच्यावर आम्हाला 2% टॅक्स द्यावा लागतो. हा आम्ही माल विकतो कुठे, गावात नाही विकत, आम्ही दुसरीकडे कुठेतरी विकतो. जो विकत घेणारा माणूस आहे त्याला 2% आमची किंमत वाढलेली आहे. आम्ही 2% आम्ही अनकॉम्पिटिटिव्ह होतो. आमचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला टॅक्स लावा 2%, पण तो लोकल GST म्हणून लावा, जो आम्ही आमच्या इनव्हॉइसमध्ये चार्ज करू आणि तो लोकल GST लोकल बॉडीला मिळेल. पण तो पैसा तो देणार कोण, आमचा जो ग्राहक आहे तो देईल आणि तो त्याचं एक्झेम्पशन क्लेम करेल. म्हणजे त्याच्यावर तो भुर्दंड बसणार नाही. नगरपालिकेलाही उत्पादन होईल,
आम्ही सुद्धा 2% भरतोय, पण घेणारा जो माणूस आहे त्याला 2%चं क्रेडिट मिळेल. तेव्हा लोकल GST असा एक पर्याय आम्ही सुचवतो, तो आपण बघा. तो जर आपल्याला पसंत पडला तर ऑक्ट्रा LBT याच्यापासून आम्हाला मुक्त करा आणि लोकल GST लावा, ज्याचा आमचे ग्राहक क्रेडिट घेऊ शकतील. त्यानंतर मी म्हणतो की इंडस्ट्रीला प्रॉपर्टी टॅक्स का लावायचा? इंडस्ट्री जर एवढं महत्त्वाचं काम करीत आहे तर त्याच्यावर प्रॉपर्टी टॅक्सपासून एक्झेम्पशन द्या. लोकांना जर आमच्या प्रांतात येऊन इंडस्ट्री लावा असं म्हणतो तर छोटे किडूक प्रॉपर्टी टॅक्स त्यांच्याकडून कशाला गोळा करायचं? ते आपल्याला खरोखरी महत्त्वाचं काम करतायत तर प्रॉपर्टी टॅक्सपासून एक्झेम्प्ट केलं असं जर आपण त्यांना सांगितलं, एक उत्साहाचं वातावरण तयार होईल. सर, गेल्या काही वर्षात रिसेशनमुळे बरेच लोक आपले प्रकल्प चालू करू शकले नाहीत. आता मी मराठा चेंबरतर्फे बोलतोय. प्रकल्प चालू करू शकलेले नाहीत. MIDC म्हणते की तुम्ही प्रकल्प नाही चालू केला ना, आम्ही तुमची लँड घेऊन टाकू. पण आता चांगले दिवस, अच्छे दिन येणार आहेत असं म्हणतात. तर त्यांना आता प्रकल्प चालू करायचे आहेत तर त्यांना 2 वर्ष मुभा द्या की ठीक आहे, नाही केले ना, सॉरी म्हणतोस ना, तुला 2 वर्षात तरी कर, अशी त्यांना 2 वर्ष सवलत द्या आणि त्यांना मुभा द्या. 2 वर्षात तू चालू केलीस, तुझी लँड आम्ही परत नाही घेणार. तर हे त्यांना आवश्यक आहे. दुसरं, बऱ्याच वेळा आम्ही प्रकल्प चालू करतो तेव्हा सुरुवातीला आमच्या कंपनीच्या नावे आम्ही अर्ज करतो. नंतर काही फॉरेन कोलॅबोरेशन होतं किंवा दुसऱ्या कंपनीत तो प्रकल्प ट्रान्सफर करावा लागतो. हे करताना दरवेळेला स्टॅम्प फी भरावी लागते. आता जमिनीच्या किमती एवढ्या झालेल्या आहेत, इव्हन MIDCमध्ये एवढ्या झालेल्या आहेत, तर त्या स्टॅम्प फी 8% भरणे हे फार बोझा झालेला आहे. तर जर आपण आपल्या ग्रुपमध्येच किंवा आपल्या जॉईंट व्हेंचर पार्टनरमध्येच जर हस्तांतरण झालं असेल तर स्टॅम्प फीपासून एक्झेम्पशन दिल्यास तो एक जो 8% बोजा पडतो विनाकारण. कारण आपल्याला माहीत नाही की आपण लँड घेतल्यावर कुठल्या कंपनीत आपण चालू करू, तर ते लोकांना एक फार फायदा होईल त्याचा. सर, आपलं धोरण आहे MIDCमध्ये फक्त इंडस्ट्री. मला माहिती आहे की आपण मागे म्हणालात की नाही, आम्ही नवीन MIDCमध्ये इंडस्ट्रीच्या जोडीला रेसिडेन्शियल पण अलाउ करणार आहोत, म्हणजे स्लम्स होणं टळेल. तर जुन्या MIDCमध्ये सुद्धा काही प्रमाणावर आपण रेसिडेन्शियल अलाउ केलं तर आज जो स्लम्सचा प्रॉब्लेम आहे, इव्हन पिंपरी चिंचवडमध्ये लाखो लोक स्लममध्ये राहत आहेत आणि ते स्लम रिहॅबिलिटेशन करण्याऐवजी इंडस्ट्रीला सांगा की तुला जागा देतो, तू लोकांची राहण्याची व्यवस्था कर, लोक करतील. तर लोकांना, इंडस्ट्रीला जागा देताना तू लोकांच्या राहण्याची व्यवस्था पण कर असा नियम घालून दिल्यास बरं होईल, रादर दॅन स्लम्स तयार करणे. कारण जे आमचे व्हिजिटर्स येतात ते बघतात इथे की बुवा ह्या MIDCला आज जाताना सगळ्या स्लममधून आज आला तुम्ही, याचं काही खरं नाही. पण त्यांना जर चांगला प्रवेश मिळाला तर त्यांना फार बरं वाटेल. त्याचप्रमाणे आता गेम चेंजर म्हणजे आपल्या प्रांतांनी काय करायला पाहिजे, आपल्या राज्यांनी काय केलं पाहिजे. तर आपण आत्तापर्यंत ज्या इंडस्ट्रीमध्ये होतो त्या इंडस्ट्रीला आपण मदतीचा हात द्या, पण नवीन इंडस्ट्री आपल्याला काही करणे आवश्यक आहे. एक म्हणजे इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर. आज आपण सगळं इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर इम्पोर्ट करतो. म्हणजे काही वर्षांनी अशी परिस्थिती होणार आहे की इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर म्हणजे सेलफोन किंवा TV यांचं जे इलेक्ट्रॉनिक्स आपण इम्पोर्ट करतो त्याचं बिल ऑइल इम्पोर्टच्या बिलापेक्षा जास्त होणार आहे. तर इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर आपण करावे यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पुढाकार घेऊन इथे जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांना उद्युक्त करून त्यांना सवलती देऊन मोठा आपण बिझनेस जर चालू केला इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरचा तर ती आपल्या राज्यात आणि आपल्या देशात एक मोठी क्रांती होईल. तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये गेल्यावर मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, आपल्या देशात 130 कोटीची लोकसंख्या आहे. तर मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स हा एक फार मोठा आपल्यापुढे उद्योग होऊ शकतो. कारण 130 कोटी लोकांच्या लोकसंख्येला किती उपकरणं लागतील आणि ती स्वस्त दरात करण्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. आपण आज फॉरेनहून इक्विपमेंट आणतो, ब्लड प्रेशर ॲपरेटरसुद्धा बाहेरून आणतो, थर्मामीटरसुद्धा इम्पोर्ट करतो.
तर आपण जर मोठ्या प्रमाणावर यांचं उत्पादन सुरू केलं तर किमती आज आहे त्याच्या 1/3, 1/4, 1/5, 1/10 सुद्धा होण्याची शक्यता आहे. तर मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा आणि मजल मारावी असं मला नम्र सूचना करावीशी वाटते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या लसी बनवणे. आपल्याकडे देवीची लस, पोलिओची लस आहे, पण डिसेंट्रीवर लस आहे का? नाही आहे. असे बरेच रोग आपल्याकडे अजूनही आहेत की ज्याच्यावर लस बनवणे हा एक मोठा बिझनेस होऊ शकतो. आणि 130 कोटी लोकांना किती लस लागेल? आपण जगातील सर्व लस बनवण्याचं मुख्य केंद्र इथे बनवू शकतो. शिप बिल्डिंग हा एक मोठा बिझनेस आपण करू शकतो. आपल्या राज्याला मोठा किनारा आहे. जगातील जे देश प्रगत झाले आहेत, जपान म्हणा किंवा कोरिया म्हणा, यांनी शिप बिल्डिंगपासून आपलं लाईफ चालू केलं आहे. आज महाराष्ट्र हा देशातील अग्रेसर स्टेट आहे. त्याला जपान, कोरियाशी तुलना करायची आहे तर शिप बिल्डिंगला आपण महत्त्व दिलं पाहिजे. शिप बिल्डिंगमध्ये हजारो लाखो लोक लागतात आणि एका शिपची किंमत काय? छोट्याशा बोटीला 10 कोटी रुपये लागतात, मोठ्या बोटीला हजारो कोटी रुपये लागतात. एवढा मोठा बिझनेस आपण करू शकतो. आपल्याकडे बंदरं आहेत सगळं आहे. त्यानंतर सर माझी एक सूचना आहे की अपारंपरिक ऊर्जा म्हणजे विंड एनर्जी आपण करतोच आहोत, पण सौर ऊर्जा, सोलर एनर्जीमध्ये आपण जोर द्यावा. आता सोलर पॅनलची कॉस्ट पुढल्या 5 वर्षात अर्धी होणार आहे. एफिशियन्सी 50% वाढणार आहे आणि विजेचा दरही वाढणार आहे. तर सौर ऊर्जा हा एक फार मोठा बिझनेस होऊ शकतो. आज सगळी सोलर पॅनल आणि सोलर सेल्स आणि सोलर वेफर इम्पोर्ट होतात. ठीक आहे, आपल्याला सोलर इनगट नाही करायचे, वेफर्स नाही करायचे, पॅनल तरी आपण करू आणि आपल्या राज्यामध्ये सगळीकडे जोरात सौर ऊर्जेचा भर करू. प्रत्येक घराच्या, प्रत्येक ऑफिसच्या बिल्डिंगवर सोलर पॅनल लागेल, जेणेकरून त्या घराची इलेक्ट्रिसिटी जनरेशनची क्षमता त्या सोलर पॅनलमध्ये राहील. तसे आज लोक सोलर वॉटर हीटर लावतात, त्याने काय होतं, पाणी गरम होतं. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं रोज 5, 10, 15 युनिट निर्मितीचं सोलर पॅनल प्रत्येक घराने लावलं, त्याच्या घराला लागणारी वीज तो स्वतः निर्माण करू शकला तर आपला एक फार मोठा विजेची बचत तर होईल. आणि आपण हिंदुस्थानात काय जगामध्ये चीनच्या तोडीने आपण पुढे जाऊ शकतो. चीन हे सौर ऊर्जेचं केंद्र बनलं आहे, आपणही बनू शकतो. आणि ह्याच्यात महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे वेस्टपासून एनर्जी, एवढी म्युनिसिपल वेस्ट आहे, एवढी सुएज आहे, यापासून एनर्जी तयार करणे, शेतीमध्ये ॲग्रो वेस्ट आहे, यापासून एनर्जी तयार करणे हा एक मोठा बिझनेस होऊ शकतो. सगळे लोक याच्यावर संशोधन करतायत, विचार करतायत, पण मोठा बिझनेस कुणी केला नाही. तर ह्याच्यामध्ये आपण जर धोरण जाहीर केलं की आम्हाला वेस्ट टू एनर्जीचं मोठं बिझनेस करायचं आहे आणि ह्याला आम्ही अमुक प्रोत्साहन देऊ, तर मोठे लोक, मोठ्या इंडस्ट्री ह्याच्यात येतील. आज काय होतं की छोटे छोटे लोक येत आहेत, छोटे छोटे प्रकल्प करतायत, त्याच्यात मग कॉस्ट ऑफ इकॉनॉमिक्स बसत नाही, स्केल इकॉनॉमिक्स बसत नाही आणि मग ते सर्व्हिस देऊ शकत नाही, मग ते सक्सेसफुल होत नाही. तर मोठ्या इंडस्ट्रीजनी या वेस्ट टू एनर्जीमध्ये यावं, यासाठी टेक्नॉलॉजी आणा, काय आणायचं ते आणा, पण आपल्या राज्यामध्ये वेस्ट टू एनर्जी हा मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. अनिल जैन साहेबांनी आपण येण्यापूर्वी अन्न प्रक्रिया याच्यावर बराच भर दिला. तर अन्न प्रक्रिया, अन्न संवर्धन, जलसंवर्धन या सर्व गोष्टीवर महाराष्ट्राने सगळ्या देशाला आत्तापर्यंत पण दिलेलं आहे. सर्व राज्य आपल्याकडून शिकून गेलेली आहेत. जलसंधारण कसं करायचं, अन्न प्रक्रिया कशी करायची, तर त्याच्यात आपली लीडरशिप पुढे चालू ठेवावी. एक कॅन्टॉन फेअर नावाची एक फेअर आहे, आपण गेला असाल सर. चीनमध्ये ग्वांगझौ नावाचं शहर आहे, तिथे कॅन्टॉन फेअर गेली 70-80 वर्षे चालू आहे. तिथे जगातून सर्व लोक येतात आणि चीनचे प्रत्येक उद्योजक तिथे आपलं प्रॉडक्ट दाखवतो. आपण महाराष्ट्रात, मी तो म्हणतो पुण्यातच, पण महाराष्ट्रात एक कॅन्टॉन फेअर अशी तयार करा की ज्याला बघायला जगातील सर्व लोक येतील, आपल्या राज्याच्या प्रॉडक्ट्सला उजाळा मिळेल.
तर ही कॅन्टॉन फेअर सारखी आपण एक फेअर तयार करणे फार आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपल्या राज्यातील इंडस्ट्रीला जोर येईल. सर, एक खिडकी योजना हे सर्व जगात प्रचलित आहे, आपल्या इतर राज्यामध्ये आहे. आपल्या राज्यामध्ये मात्र कोणालाही एका खिडकीत एका ठिकाणी जाऊन सगळ्या परमिशन मिळत नाही. मला माहिती आहे की आपली योजना आहे सिंगल विंडो क्लिअरन्सची, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. वस्तुस्थिती अशी आहे की ते अर्ज घेतात, पण तुम्हाला 10 ठिकाणी जावंच लागतं. आम्ही अर्ज दिल्यावर आम्हाला 1 महिन्याच्या आत किंवा 2 महिन्याच्या आत किंवा 3 महिन्याच्या आत सगळ्या परमिशन द्या बुवा प्लीज, एवढी आमची एक छोटीशी मागणी आहे. तेवढं जरी आपण केलं तरी लोक आनंदाने ह्या प्रगत राज्यात, जिथे कुशल मनुष्यबळ आहे, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन चांगली आहे, पॉवर आहे, सगळं आहे, आनंदाने येतील, आपल्या फॅक्टरी लावतील. तर कामगार कायदे थोडे लवचिक करा आणि एक खिडकी योजना करा, अशी आमची छोटीशा 2 सूचना आहेत. बाकी तर मी बोललोच आहे, पण ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण इथे आलात आणि आपलं भाषण ऐकायला सगळेजण उत्सुक आहेत, तर मी जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद.